सद्भावना यात्रा लोकांमध्ये निकोपा तयार व्हावा, आपली मतभेद दूर व्हावेत आणि शांतता प्रस्थापित व्हावी आणि कायमस्वरूपी ती राहावी याच्यासाठी ही प्रोसेस आहे। आणि या नागपूरमध्ये पण दंगली एक महिन्याआधी घडलेल्या होत्या। त्याच्यानंतर उत्तर प्रदेश असो की पश्चिम बंगाल असो, देशामध्ये अनेक ठिकाणी हिंसाचार होत आहे। हा हिंसाचार कोण घडवून येत आहे याची सगळ्यांना माहिती जाणीव आहे। कोण हेतुपुरस्सर हे सगळं घडवून आणतोय याची पण जाणीव लोकांना आहे। हे होऊ नये आणि लोकांचं नुकसान होऊ नये किंवा लोकांना त्रास होऊ नये आणि तो सद्भाव सगळ्यांमध्ये कायमस्वरूपी बसावा याच्यासाठी यात्रा कंटिन्यूस प्रोसेसमध्ये आपण काढली आहे आणि याची असं यात्रा निघत राहणार। एक महिना झाला जवळपास उशीर झाला असं वाटत नाही का? नाही, हे हिंसाचार म्हणजे ते दंगली या ठिकाणी आपल्याला घडवून आणल्या गेल्या, स्वतःहून झालं नाही, तर हेतुपुरस्सर घडवून आणल्या गेल्या। त्याच्यामध्ये लोकांना शांत करण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या अशा प्रकारे सद्भावना यात्रा काढण्याची गरज आहे। त्या ठिकाणी वैयक्तिक रूपाने नेते लोकांनी, खासदार लोक, आमच्या काँग्रेस पक्षाचे खासदार, आमदार आणि आमचे लोकांपर्यंत गेले, त्यांना शांत स्थापित करण्यासाठी विनंती केली, दोन्ही पक्षाच्या लोकांना, सगळ्यांना करणाऱ्यांना। आणि हा काम त्यावेळेस होतं आणि सद्भावना यात्रा ही काय त्याला अनुसरून वास्तविक नाही आहे, ही जनरल आहे। ही जनरल लोकांमध्ये शांतता प्रस्थापित यासाठी आहे।